हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि थोडासा गिरणीचा आवाज येत असेल कारण मी दळण दळत होते म्हणून. तर आज ना थोडंसं रोज रोज तीच खाऊन ना खूप कंटाळा आला. म्हटलं जरा थोडंसं काहीतरी करावं आणि ते पण नव्हते जेवायला. आणि मग म्हटलं रोज रोज तेच खाण्यापेक्षा म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी करावं. मग इथून बेकरीमधून ब्रेड आणायला लावले आणि म्हटलं 2-3 अंडी होती घरच्या कोंबडीची. तर म्हटलं ब्रेड ऑमलेट करूया, कारण सगळ्यात जास्त मला खूप जास्त आवडतं आणि त्यात चीज टाकून म्हणलं तर खूपच जास्त छान लागतं. तर म्हणून म्हटलं चला आपलं करून घेऊ. तर तिचा अभ्यास करत करत तिच्याबरोबर मी ब्रेड ऑमलेट करून घेणार होते. तर आता तिचा अभ्यास घ्यायचा आहे कारण तिच्या मॅडमने आम्हाला अभ्यास घ्यायला सांगितलेला. तर तिचा अभ्यास मी घेत म्हणजे स्वयंपाक करत होते. आणि काय झालंय की रोज ते भाकरी कालवून करून असं वाटतं एकदा तरी सुट्ट्या असाव्या, आठवड्यातली एक सुट्टी. कामगारांना कशी सुट्टी असते, आठवड्यातली एकदा तरी सुट्ट्या असावा. मला कधी स्वयंपाक नसला ना लय बरं वाटतं. म्हणजे असं बाहेर कुठं काय जायचं असेल किंवा काही कार्यक्रम असला ना स्वयंपाक नाही ना करायचा, मला खूप बरं वाटतं. तर या सगळ्यांनी ब्रेड ऑमलेट खायला. आणि माझ्याकडे आता चीज नव्हतं कारण आम्हाला काय आणायचं म्हटलं तर पंधऱ्यात जावं लागतं. तर मी इथं जेवढं ॲव्हेलेबल होतं तेवढ्याच्यातच करून घेतलेलं आणि तिला पहिल्यांदा करून दिलं. म्हटलं परत जेवलं ना तिला एकतर सुस्ती येते आणि झोप पण खूप लागते तिला. त्यासाठी तिला मी आधी अभ्यास करून घेतला तिचा उभ्यानेच, म्हणजे स्वयंपाक करतच अभ्यास करून घेतला. आणि मग नंतर तिला ब्रेड ऑमलेट जेवायला दिलं. पण आणि नंतर मग ती झोपली तरी काय टेन्शन नाही, कारण परत अभ्यास करणार नाही ती. तर त्यासाठी म्हटलं आपण चला सगळंच दोन्ही काम बरोबर होत जाते. आणि ऑमलेटमध्ये मी जास्त काही टाकलं नाही, म्हणजे तिच्या ऑमलेटमध्ये, कारण तिला कांदा आणि टॅमॅटो आवडत नाही. म्हणजे असं कोरडा खाते ती, पण ह्याच्यात नाही आवडत आहे. आणि मला ब्रेड ऑमलेट म्हणजे कांदा टॅमॅटो वगैरे सगळं टाकून मला करते, कारण मला तसं आवडतं. मी बेसन पोळी जरी केली तरी त्यात सगळं टाकते, कांदा टॅमॅटो कोथिंबीर. आणि मगच मी म्हणजे बेसन पोळी असो किंवा ऑमलेट असो करते. पण आता गेल्या मागच्या महिना पूर्ण मार्गशीर्ष होता ना, त्यामुळे मग आम्हाला म्हणजे पाळतो आम्ही महिना, त्यामुळे मी काय केलंच नव्हतं. आणि आज मी पहिल्यांदा ऑमलेट केलं तर माझ्यासाठी ब्रेड ऑमलेट. आणि परत जर बारामतीला कधी गेले ना तर चीज घेऊन येणार आहे, कारण मला पिझ्झा पण करायचा आहे घरी, कारण माझ्या आरुलांना खूप जास्त पिझ्झा आवडतो. आणि कधीतरी खायला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बाहेर जरी डोमिनोजमधून जरी पिझ्झा आणायचा म्हटलं तर 300 रुपयाच्या खाली नाही. दोन्ही हाताचे तळवे बसले एवढेच तो पिझ्झा असतो. तर तो बाहेर खाणं काय परवडत नाही आपल्याला. तर म्हटलं मग आता घरीच बनवायचं. आणि म्हणजे कसं होतं ना, बाहेरचं एवढं चांगलं पण नसतं, आपण आपल्या डोळ्यात करून घातलेलंच आपल्याला बरं पडतं. तर त्यासाठी म्हणून म्हटलं आता ब्रेड ऑमलेट घरी करावं आणि सगळ्यांना, कारण आमच्या आईंना पण खूप जास्त आवडतं असं उत्तप्पा, परत पावभाजी, वडापाव घरी केलेलं खूप जास्त आवडतं. पण काय होतं मॅम, त्यात खूप जास्त वेळ जातो आणि दुकानात पण गिऱ्हाईक असतं, त्यामुळे मला ना जास्त करून नाही होत. तर मी कधी स्वयंपाक नसला तर मग अशा गोष्टी करते. आता कधी असं अचानक म्हणजे जर मूड आला तर, नाहीतर मग जास्त ह्याच्यात नाही पडत मी ह्याच्या. तर चला सर्वांनी परत या ब्रेड ऑमलेट खायला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर बाय.